नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा। आज आपण पाहणार आहोत वारे आणि वायुभार। यापैकी पहिला घटक आहे वायुभार। वातावरणातील विविध वायू, धूलिकण, बाष्प इत्यादी घटकांवर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन हवेचे वजन किंवा हवेला भार प्राप्त होतो। या वजनास व भारास हवेचा दाब असे म्हणतात। इसवी सन 1651 मध्ये जर्मन शास्त्रज्ञ गेरी यांनी सर्वप्रथम हवेला वजन आहे हे सिद्ध केले। आपल्या डोक्यावर देखील 125 किलोग्राम वजन हे असते। हे वजन आपल्याला जाणवत नाही। याचे महत्त्वाचं कारण म्हणजे की सर्व बाजूनी हे सारख्या प्रमाणात असल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही। समुद्र सपाटीवरती सरासरी वायुभार आहे 1013.25 मिलीबार, 14.7 पाउंड, 29.92 इंच हा समुद्र सपाटीवरचा सरासरी वायुभार। यापेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी कमी वायुभाराचा पट्टा निर्माण होतो आणि यापेक्षा जर जास्त झाला असेल तर त्या ठिकाणी जास्त वायुभाराचा पट्टा निर्माण होतो। पृथ्वीवर वायुभाराचे एकूण 7 पट्टे निर्माण झाले आहे। त्यापैकी पहिला आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा। विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा हा दोन्ही गोलार्धात 5 अंश उत्तर 5 अंश दक्षिण या दरम्यान पसरलेला आहे। विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरण जवळजवळ लंबरूप पडलेले असतात, त्यामुळे तापमान जास्त असल्याने भूपृष्ठालगतची हवा ही तापली जाते। तापलेली हवा ही प्रसरण पावते व हलकी होते व हलकी हवा वर जाऊन त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। यालाच विषुववृत्तीय शांत पट्टा किंवा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असे देखील म्हणतात। त्यालाच डोल्ड्रम असे देखील म्हणतात। पृथ्वीगोलावरील दुसरा वायुभाराचा पट्टा म्हणजे उपोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा। हा दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर व दक्षिण साधारणतः 25 ते 35 अक्षवृत्ता दरम्यान उपोष्ण कटिबंधाचा जास्त वायुभाराचा पट्टा पसरलेला आहे। या जास्त दाबाच्या पट्ट्याच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीची गतिशील शक्ती आणि अधोगामी प्रवाह होय। विषुववृत्तापासून तापलेली हवा वर गेल्यावर तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे ती बाजूला फेकली जाते व त्यानंतर साधारणतः 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान ती खाली उतरते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो। साधारणतः कर्कवृत्त ते मकरवृत्त च्या दरम्यान या जास्त दाबाच्या पट्ट्याला अक्षांश असे म्हणतात। त्यानंतरचा पट्टा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा। हा साधारणतः 50 ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धामध्ये उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। पृथ्वी स्वतःभोवती व सूर्याभोवती पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण या दोन्ही गती असल्यामुळे तेथील हवा ही ऊर्ध्व दिशेला लोटली जाते व त्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो। साधारणतः उत्तर गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धाच्या मानाने दक्षिण गोलार्धामध्ये या वायुभाराचा पट्टा अधिक स्थिर स्वरूपाचा दिसून येतो। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या दक्षिण गोलार्धामध्ये महासागराचं प्रमाण हे अधिक असल्यामुळे याचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो। नंतरचा पट्टा आहे ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा। उत्तर व दक्षिण ध्रुवाजवळ जास्त वायुभाराचा पट्टा निर्माण झाला आहे। या दरम्यान तापमान वर्षभर तापमान हे अतिशय थंड असते आणि थंड हवा ही वजनाने जड असते, म्हणून या परिसरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। यालाच ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा असे देखील म्हणतात। या वायुभारालाच अनुसरून पृथ्वी गोलावरती वारे वाहत असतात। यानंतरचा आपला भाग आहे वारे। वाऱ्यांची व्याख्या करत असताना जास्त भाराच्या प्रदेशाकडे भूपृष्ठावर होणाऱ्या हालचालीस वारा असे म्हणतात। वाऱ्याचे एकूण 4 प्रकार आहेत। त्यापैकी पहिला आहे ग्रहीय वारे, मान्सून वारे, आवर्त व प्रत्यावर्त वारे आणि चौथा आहे स्थानिक वारे। पृथ्वी गोलावरती वारा वाहत असताना काही नियम या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। यामध्ये फेरेल या शास्त्रज्ञांनी वारा हा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काटेच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनने वाहतो, तर दक्षिण गोलार्धात तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने वाहतो। त्यानंतर वाऱ्याचा दुसरा नियम, वारा हा जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वाहतो।
त्यानंतर वारा ज्या दिशेवरून वाहतो त्याला त्या दिशेचे नाव दिलेले आहेत. उदाहरण झाल्यास पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ईशान्य वारे, नैऋत्य वारे असे वेगवेगळ्या प्रकारची नावे त्या ठिकाणी दिलेली आहेत. यापैकी आज आपण पाहणार आहोत ग्रहीय वारे. तर ग्रहीय वारे म्हणजे काय? पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण या दोन मुख्य कारणाने पृथ्वीवर हवेच्या कमी आणि जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे नियमित वाहणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. ग्रहीय वाऱ्याचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारामध्ये पहिला आहे व्यापारी वारे, दुसरा आहे प्रतिव्यापारी वारे आणि तिसरा आहे ध्रुवीय वारे. ग्रहीय वाऱ्यामधला पहिला प्रकार आहे व्यापारी वारे. व्यापारी वाऱ्यालाच पूर्वीय व्यापारी वारे असे देखील म्हणतात. दोन्ही गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश कर्क ते मकर वृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या विषुववृत्तीय पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांनाच व्यापारी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे व्यापारी वारे आपल्या मूळ दिशेपासून विचलित होऊन त्याची सर्वसाधारण दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून पूर्वीय व्यापारी वारे असे देखील म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, त्यावरून या वाऱ्यांना ईशान्य व्यापारी वारे असे देखील म्हणतात. दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना आग्नेय व्यापारी वारे असे म्हणतात. हे दोन्ही वारे विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये विलीन होतात आणि साधारणतः समुद्रावरील पृष्ठभागावर ही वारे वेगाने वाहतात. या वाऱ्याचा ताशी वेग साधारणतः 16 ते 24 किलोमीटर असल्यामुळे समुद्रावरील भूपृष्ठावर ते वारे एकसारखे वर्षभर नियमित वाहत असतात. व्यापारी वारे हे समशीतोष्ण कटिबंधातून वाहत येत असल्यामुळे ते उष्ण व कोरडे असते आणि या वाऱ्यामुळे पाऊस पडत नाही. ग्रहीय वाऱ्यामधला दुसरा प्रकार आहे प्रतिव्यापारी वारे. प्रतिव्यापारी वाऱ्यांनाच पश्चिमी प्रतिव्यापारी असे म्हणतात. दोन्ही गोलार्धामध्ये 25 अंश ते 35 अंश साधारणतः कर्क ते मकर वृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाच्या प्रदेशाकडून 60 अंश उत्तर आणि दक्षिण आर्टिक ते अंटार्क्टिक वृत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहतात. व्यापारी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असल्यामुळे या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना नैऋत्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. तर दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना दक्षिण गोलार्धात वायव्य प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. हे वारे उष्ण प्रदेशाकडून ध्रुवाकडील थंड प्रदेशाकडे वाहत असल्याने या वाऱ्यामुळे खंडाच्या पश्चिम भागात बहुधा वर्षभर पाऊस पडत असतो. उत्तर गोलार्धात आवर्त व प्रत्यावर्तामुळे व्यापारी वाऱ्याच्या दिशेवर परिणाम होत असतो. दक्षिण गोलार्धात खंडाच्या भागापेक्षा सागराचा भाग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या वाऱ्यांना वाहण्यासाठी फारसा अडथळा निर्माण होत नाही, म्हणून दक्षिण गोलार्धामध्ये साधारणतः 40 ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हे वारे अतिशय वेगाने व नित्य वाहत असतात. साधारणतः 40 अंश दक्षिण अक्षवृत्तावरून जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना गरजदारे 40 असं म्हणतात. तर 50 अंश दक्षिण अक्षवृत्तावर हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असल्यामुळे या वाऱ्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. तर 60 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे हे वारे अतिशय वेगाने व आवाज करून वाहत असल्यामुळे या वाऱ्यांना किंचाळलेले 60 असे म्हणतात. ग्रहीय वाऱ्यामधला तिसरा प्रकार आहे ध्रुवीय वारे. उत्तर व दक्षिण गोलार्धात ध्रुवीय प्रदेशातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे हे थंड वारे नियमित वाहत असतात. या वाऱ्यांना ध्रुवीय वारे असे देखील म्हणतात. हे वारे वेगवान असल्याने उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना नॉर्थ ईस्टर वारे असे म्हणतात. या वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. ध्रुवीय वारे पूर्वेकडून वाहत असल्याने त्यांना ध्रुवीय पूर्व वारे असे देखील म्हणतात. अशा प्रकारे आपण आज
वायुभार व वारे, पृथ्वी गोलावरील वायुभाराचे पट्टे व वारे याविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे. त्याबद्दल धन्यवाद.